फ्रेंड्स, मी अक्षय गारे परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण क्लास 8 स्टँडर्ड या स्टँडर्डचा फोर्स आणि प्रेशर चॅप्टर नंबर 3 हा सुरू करतोय. राईट, हा चॅप्टर सुरू करताना आपल्याला काय काय कन्सेप्ट डिस्कस करायच्यात, तर फोर्स म्हणजे काय, प्रेशर म्हणजे काय असतं. राईट, आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या शिकतो त्या आपल्याला कन्सेप्ट त्याच्या क्लिअर करायच्या आहेत. राईट, तर हा चॅप्टर आपण आता शिकायला सुरू करू. कॅन यू रिकॉल, त्यांनी आपल्याला या चॅप्टर मध्ये कॅन यू रिकॉल या हेडिंग अंडर काहीतरी प्रश्न विचारले, जे आपण अगोदर 6वीच्या स्टँडर्ड मध्ये किंवा 7वीच्या स्टँडर्ड मध्ये आपण ज्या गोष्टी शिकलेलो आहोत त्या गोष्टी आपल्याला त्यांनी काही रिकॉल करायला सांगितलं. का, तर याचं रिझन काय असतं, तर आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित लिंक मध्ये येण्यासाठी हे क्वेश्चन आपल्याला त्यांनी विचारलेले असतात आणि याचं आन्सर आपल्याला आलं की हळूहळू आपण त्या कन्सेप्ट मध्ये शिरायला सुरुवात करतो, म्हणजे आपली ती कन्सेप्ट अजून जास्त व्यवस्थित क्लिअर होते. बरोबर, तर त्यांनी प्रश्न काय विचारलाय, व्हॉट इज फोर्स. फोर्स म्हणजे काय असतं स्टुडंट्स, विचार करा बरं. आपण डे टू डे लाईफ मध्ये बऱ्याचदा एखाद्या गोष्टीवर फोर्स अप्लाय करतो किंवा एखाद्या गोष्टीला ढकलतो, स्वतःकडे ओढतो किंवा एखादी बाईक आपण ढकलत असतो. राईट, आपण बॉलिंग करतो, बॅटिंग करतो. मग या वेगवेगळ्या डे टू डे लाईफ मध्ये ज्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यामध्ये कुठेतरी फोर्स ही कन्सेप्ट म्हणा किंवा हा शब्द आपण बऱ्याचदा वापरतो. तर एक्झॅक्टली फोर्स म्हणजे काय, मग काय असेल नेमकी ही कन्सेप्ट. आपल्याला या ज्या कन्सेप्ट आहेत त्या एकदम आपल्या भाषेमध्ये शिकायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे काय होईल तर ते एकदम व्यवस्थित कळेल. त्याच्यानंतर आपण मग बुकच्या लँग्वेज मध्ये त्या तर व्यवस्थित मी डेफिनेशन, कन्सेप्ट, प्रत्येक गोष्ट बुकची लाईन टू लाईन आपण इथे डिस्कस करायचा ट्राय करणार आहोत. बरोबर, तर फोर्स म्हणजे काय, सगळ्यात अगोदर डेफिनेशन काय सांगते फोर्सची, तर एखाद्या ऑब्जेक्टला किंवा फोर्स पुश और पुल ऑफ अन ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर एखाद्या ऑब्जेक्टला समोर ढकलणं किंवा स्वतःकडे ओढणं. मग याचे एक्झाम्पल काय देता येईल फोर्सेसचे, की एखादी बाईक आपण ढकलतोय किंवा एखादी फोर व्हीलर अचानक बंद पडली तर आपण तिला ढकलतो. म्हणजे काय, फोर्स इज काय, पुश और पुल ऑफ अन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टला समोर ढकलणं किंवा स्वतःकडे ओढणं किंवा कोणत्याही गोष्टीवर फोर्स किंवा प्रेशर अप्लाय करणं, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, तर आपण त्या गोष्टीवर फोर्स अप्लाय करत असतो. बघा आपल्या बुक मध्ये त्यांनी हे एक्झाम्पल पण दिलेत. इथे काय झालंय, हा माणूस काय करतोय बघा, या फोर व्हीलरला मागून ढकलताना दिसतोय. म्हणजे काय करतोय तो, तर ही जी फोर व्हीलर आहे किंवा ही जी कार आहे याच्यावर तो फोर्स अप्लाय करतोय. बघा इथे हा मुलगा काय करतोय, तर या डॉगला स्वतःकडे ओढतोय. बघा इथे हा मुलगा खेळताना त्या बॉलवर काय करतोय, तर फोर्स अप्लाय करतोय. बरोबर, इथे पण हा माणूस आपल्याला एक बॉक्स ढकलताना दिसतोय. बरोबर, म्हणजे अशा वेगवेगळ्या आपल्या लाईफ मध्ये किंवा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण अशा प्रकारचा फोर्स वेगवेगळ्या गोष्टींवर अप्लाय करत असतो. म्हणजे तेच अशा प्रकारे आपल्याला ही डेफिनेशन सांगता येऊ शकते की फोर्स काय आहे, तर फोर्स इज ती एक फिजिकल क्वांटिटी आहे. फिजिकल क्वांटिटी कशी, फोर्स इज फिजिकल म्हणजे काय, तर आपला डायरेक्ट तिच्याशी संबंध येत असतो. आपण फिजिकली आपल्या हाताने म्हणा किंवा एखाद्या गोष्टीचा उपयोग करून आपण ती क्वांटिटी किंवा त्या गोष्टींना ढकलत असतो किंवा त्यांच्यावर फोर्स अप्लाय करत असतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, तर ती एक फिजिकल क्वांटिटी आहे. मग अशा प्रकारे आपण त्याचे काही एक्झाम्पल पण बघितले. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे, तर फोर्सेसचे टाईप काय काय असतात. ठीक आहे, आपल्याला एवढी बेसिक गोष्ट कळाली की फोर्स म्हणजे काय हे आपल्याला कळालं, की एखाद्या गोष्टीला ढकलणं किंवा स्वतःकडे ओढणं किंवा त्याच्यावर फोर्स अप्लाय करणं किंवा त्याला काय म्हणता येईल त्या गोष्टीला. बघा इथे हे एक्झाम्पल दिसतंय, या वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला फोर्स अप्लाय होताना दिसतोय. मग याचे टाइप्स कसे करायचे, तर बघा आपल्या बुक मध्ये त्यांनी दिलंय कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. फोर्सेसचे आपण इन जनरल दोन टाइप करू शकतो. कॉन्टॅक्ट म्हणजे काय, तर जेव्हा दोन गोष्टींमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट येईल. बघा इथे दोन हे मुलं दिसत आहेत तुम्हाला, हे काय करतायत, तर यांच्यामध्ये या दोरीच्या माध्यमातून काय झालंय, तर एक कॉन्टॅक्ट निर्माण झालाय. आणि कॉन्टॅक्ट निर्माण झाला म्हणजे काय, ते एकमेकांकडे, बघा हा काय करतोय मुलगा, दोरी इकडे ओढतोय आणि हा काय करतोय, तर या साईडला ती दोरी ओढतोय. म्हणजे काय, या दोरीच्या माध्यमातून काय झाला, तर त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट निर्माण झाला. म्हणून त्याला आपण काय म्हटलं, तर कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे अशा प्रकारचा कॉन्टॅक्ट फोर्स हा अशा प्रकारचा फोर्स असतो की जेव्हा दोन गोष्टींमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट निर्माण झाल्यामुळे जो फोर्स त्यांच्यामध्ये निर्माण होतो त्याला आपण काय म्हणतो, कॉन्टॅक्ट फोर्स. मग परत आपण ही मागची स्लाइड बघू, याच्यामध्ये काय फोर्सेस आहे. बघा इथे पण काय झालंय, हा माणूस
या कारला ढकलतोय, म्हणजे हा पण काय झाला, कॉन्टॅक्ट फोर्स. इथे हा मुलगा या कुत्र्याला त्या दोरीने ओढतोय, म्हणजे इथे पण काय झालं, दोघांमध्ये एक कॉन्टॅक्ट निर्माण झाला, म्हणून याला पण आपण काय म्हणू शकतो, हा पण एक काय आहे, कॉन्टॅक्ट फोर्स आहे, बरोबर. त्याच्यानंतर इथे या मुलाने काय केलं, या बॉलला पायाने मारलंय, बरोबर, त्या पायाने त्याला ढकललंय त्या बॉलला, म्हणजे इथे पण काय झालं, तर या मुलामध्ये आणि त्या बॉलमध्ये कॉन्टॅक्ट निर्माण झाला, म्हणून याला पण आपण काय म्हणायचं, तर हा पण एक काय आहे, कॉन्टॅक्ट फोर्स. बघा इथे हा माणूस पण काय करतोय, या बॉक्सला ढकलतोय, म्हणजे काय, त्या बॉक्स आणि तो माणूस या दोघांमध्ये काय झाला, तर कॉन्टॅक्ट निर्माण झाला, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, तर तो आहे कॉन्टॅक्ट फोर्स. मग एक प्रकारचा फोर्स तर आपण शिकलो की हा आहे कॉन्टॅक्ट फोर्स. मग नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय असेल, बघा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे अशा प्रकारचा फोर्स की जेव्हा दोन ऑब्जेक्ट मध्ये डायरेक्ट अशा प्रकारचा कोणताही बॉन्ड म्हणा किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपल्याला दिसत नाही, परंतु ते जे ऑब्जेक्ट आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा फोर्स जो असतो तो अवेलेबल असतो, त्याला काय म्हणायचं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे बघा इथे मॅग्नेट मी तुम्हाला दाखवले, आपण मॅग्नेटचं खूप सिंपल उदाहरण यांचं घेऊ. हे जे मॅग्नेट आहेत, आपल्या घरामध्ये मॅग्नेट्स वगैरे असतात, आपण काय करतो, नेहमी त्यांच्यासोबत खेळत असतो, कारण काय, तर त्यांच्यामध्ये असला कोणताही प्रकारचा एक कॉन्टॅक्ट नसतो, परंतु ते मॅग्नेट काय होतात, एका डिस्टन्स पर्यंत जवळ आले की लगेच एकमेकांना चिपकून जातात, आणि ते आपल्याला बघायला एकदम छान वाटतं किंवा त्यांच्याशी खेळायला आपल्याला छान वाटतं. म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फोर्स असतो, तर त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो तो असतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे ज्या दोन ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट दिसत नाही, परंतु एक अदृश्य, म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, परंतु त्यांच्यामध्ये एक फोर्स असतो, त्याला काय म्हणायचं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मग आपण आपल्याला जर विचारलं की डिफाइन करा किंवा व्याख्या लिहा काय, तर कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स यांची जर आपल्याला डेफिनेशन एक्झाम मध्ये विचारली तर मग आपण कशी सांगणार, तर बघा सगळ्यात अगोदर आपण कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन सांगू. काय आहे, अ फोर्स इज अ सीन टू ऍक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट निर्माण झाल्यामुळं अ फोर्स इज सीन टू ऍक्ट थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट और व्हाया वन और मोर ऑब्जेक्ट. दोन किंवा जास्त, सिंगल ऑब्जेक्ट किंवा एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट निर्माण झाल्यामुळं जो फोर्स निर्माण होतो त्याला काय म्हणायचं, कॉन्टॅक्ट फोर्स. अशा प्रकारे आपण त्याला डेफिनेशन त्याची सांगू शकतो. मग नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कशा प्रकारे डिफाइन करायचा, तर सेम टू सेम आहे, फक्त काय, तर बघा अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. ते जे दोन ऑब्जेक्ट आहेत, बघा इथे मी मॅग्नेट तुम्हाला दाखवलं, हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का, नाही, परंतु त्यांच्यामध्ये एक प्रकारचा फोर्स अवेलेबल आहे. मग तेच आपल्याला डेफिनेशन सांगते, अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन इफ टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. हे वर्ड्स किंवा हे शब्द आपल्याला इथे महत्वाचे आहेत की कुठे काय कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये कोणते शब्द वापरायचे आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये त्या डेफिनेशन मध्ये कोणते शब्द महत्वाचे आहेत. तर ते जे दोन ऑब्जेक्ट आहे, इफ द टू ऑब्जेक्ट आर नॉट इन कॉन्टॅक्ट, ते दोन ऑब्जेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नसतानाही त्यांच्यामध्ये जो फोर्स अवेलेबल असतो किंवा जो फोर्स प्रेझेंट असतो त्याला काय म्हणायचं, मग नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बघा इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला कळालं असेल. आपण काय डिस्कस केलं, तर फोर्स म्हणजे काय आपण शिकलो, आणि नंतर आपण त्याचे दोन प्रकार पाडले. त्याच्यामध्ये सांगितला कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघू. आता हे आपल्याला काय करायचंय, तर फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय असेल. फोर्सेसचे दोन टाइप आपण पाडले, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आपल्या बुक मध्ये त्यांनी सांगितलं की फ्रिक्शनल फोर्स बद्दल त्यांनी माहिती दिली आहे आपल्याला. तर फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शन म्हणजे काय, फ्रिक्शन या शब्दाचा अर्थ काय, तर कुठेतरी एकमेकांवर काय म्हणतात, डायरेक्ट कॉन्टॅक्ट तर येतोच, पण घासणे ज्याला म्हणतो आपण. फ्रिक्शन होणे म्हणजे काय, एखादी गोष्ट, दोन गोष्टी एकमेकांवर घासल्या जाणे म्हणजे काय होणे, तर फ्रिक्शन होणे. मग बघा इथे हे काय होतंय, ही एक जी कार आहे ती रस्त्याने जाते, बरोबर. मग या कारचे जे टायर आहेत, या कारचे जे हे टायर आहेत, टायर आणि रोड मध्ये काय होतं, काय होतं स्टुडंट्स, तर त्यांच्यामध्ये फ्रिक्शन होत असतं. बघा आपण काय करतो, बऱ्याचदा मुलांना म्हणा किंवा काही जे आपल्या आजूबाजूचे काही मित्रमंडळी असतात ते काय करतात, गाडी चालवताना एकदम किंवा सायकल वगैरे चालवताना आपण काय करतो, अचानक ब्रेक दाबतो, आणि अचानक ब्रेक दाबल्यामुळे काय होतं,
आपल्या मागचं जे टायर असतं ते एकदम घासलं जातं बघा, राईट. इथे या इमेज मध्ये तुम्हाला ते दिसत असेल की बऱ्याच काय म्हणतात मुलांना स्टंटबाजी करायची खूप सवय असते, राईट. तर ते काय करतात, कुठेतरी पावसाळ्यात म्हणा किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिखलात वगैरे काय करतात, एकदम सायकल म्हणा किंवा बाईक एकदम जोरात आणतात आणि काय करतात, अचानक ब्रेक दाबतात. आणि ब्रेक दाबल्यामुळे काय होतं, तर तो जो रोड आहे, हा जो रोड आणि आपल्या बाईकचे किंवा सायकलचे जे टायर असतात त्यांच्यामध्ये काय होतं, घर्षण होतं, ते घासल्या जातात. आणि घासल्या गेल्यामुळे काय होतं, तर आपली बाईक म्हणा किंवा सायकल अचानक थांबते. म्हणजे काय होतं, फ्रिक्शन होतं. आणि फ्रिक्शन झाल्यामुळे काय होतं, ती गती त्याची कमी होऊन जाते, स्पीड कमी होऊन जाते. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कसा असेल मग बघा, ऑल द ऑब्जेक्ट इन मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्स. सगळे जे ऑब्जेक्ट असतात जे मूव्ह होत असतात, आता आपण चालताना वगैरे आपलं फ्रिक्शन कशासोबत होतं, जमिनीसोबत होत असतं, बरोबर. जर फ्रिक्शनच नाही झालं तर आपण स्लिप होऊ. बघा एखाद्या वेळी काय होतं, आपल्या बुकमध्येच त्यांनी सांगितलंय की एखाद्या घरामध्ये म्हणा किंवा आजूबाजूला कुठेतरी एखादं केळाचं जर साल्ट पडलेलं असेल, राईट, आणि त्या केळाच्या सालीवर जर आपला पाय पडला तर काय होतं, आपण अचानक घसरून पडण्याची शक्यता असते. म्हणजे काय होतं, तिथे फ्रिक्शन नसल्यामुळे तो जो सरफेस आहे तो एकदम स्मूथ असल्यामुळे काय होतं, तर आपण आपले पडण्याचे चान्सेस असतात बघा. किंवा याचं दुसरं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपल्या घरामध्ये एखाद्या वेळी पाणी वगैरे सांडलं किंवा तेलाची बॉटल वगैरे किंवा साईडला कुठेतरी तेल जर सांडलं आणि आपण जर त्याच्यावर पाय वगैरे द्यायचा ट्राय केला तर काय होतं, आपला पाय घसरण्याची शक्यता असते. का तर तिथे फ्रिक्शन अवेलेबल नसतं. आणि फ्रिक्शन हे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. फ्रिक्शन आपल्याला चालण्यासाठी किंवा गाडीचे ब्रेक मारण्यासाठी, एखादी गाडी थांबवण्यासाठी, कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला फ्रिक्शन खूप महत्वाचं आहे. म्हणून बघा, ऑल द ऑब्जेक्ट्स इन द मोशन हॅव फ्रिक्शनल फोर्स. कोणताही ऑब्जेक्ट जो मोशन मध्ये असतो, कोणताही ऑब्जेक्ट, मग तुम्ही कोणताही ऑब्जेक्ट कन्सिडर करा. सपोज आपण एखाद्या बॉलला सरळ आपल्या समोर असं एखाद्या घरामध्ये एक बॉल पडलाय, राईट, आणि या बॉलला जर आपण थोडंसं ढकललं समोर तर तो काय होतो, थोडासा समोर जातो आणि एका ठिकाणी जाऊन थांबतो. तो कंटिन्युअस मोशन मध्ये राहतो का? एखाद्या बॉलला सपोज आपण ढकललं तर तो एकदम दूर चालला जातो का? नाही, तो थोडासा दूर जातो आणि एका ठिकाणी जाऊन थांबून जातो. म्हणजे काय होतं, तो जो सरफेस आहे, हा सरफेस सोबत बॉलचं कंटिन्युअस फ्रिक्शन होत असतं. म्हणून काय होतं, त्याचा स्पीड कमी होत असतो, बरोबर. म्हणजे काय, तर ऑल द ऑब्जेक्ट्स इन द मोशन, प्रत्येक ऑब्जेक्ट जो की मोशन मध्ये असतो, हॅव फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन देम विच इज ऍक्टिंग इन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे हा फ्रिक्शन फोर्सची डायरेक्शन कशी असते, तर अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. ही गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासाठी, म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की फ्रिक्शनल फोर्स जो असतो त्याची जी डायरेक्शन असते ती कशी असते, नेहमी अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. बघा, ही कार समोर जाते किंवा हा जो रायडर आहे बाईक राईड करतोय, याने जर अचानक ब्रेक दाबले तर याची स्पीड कुठे होती, समोर जात होता तो, बरोबर. आणि फ्रिक्शन कसं होतं, तर अपोजिट साइडला. म्हणजे फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन नेहमी मोशनच्या अपोजिट डायरेक्शनने, ज्या दिशेने ऑब्जेक्ट जात असेल, सपोज ऑब्जेक्ट जर आपला या दिशेने जात असेल, राईट, तर फ्रिक्शनल फोर्स कोणत्या डायरेक्शनने काम करतो, नेहमी अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन, बरोबर. इथपर्यंत आपण म्हणजे फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय आपण शिकलो. आता त्यांनी यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे आपल्याला विचार करायला त्यांनी हे सांगितलं की एका गोष्टीवर विचार करा. काय, तर मेक अ लिस्ट ऑफ सम मोर एक्झाम्पल इन विच कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आर अप्लाइड. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, एक लिस्ट बनवा. कशाची लिस्ट बनवा, तर कॉन्टॅक्ट फोर्स आपण जो शिकलो आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, या दोन गोष्टी आपण ज्या शिकलो त्यांची लिस्ट बनवा. मग आपण आतापर्यंत जे शिकलोय यांचे एक्झाम्पल, कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आपण काय काय देऊ शकतो, तर हे सगळे बघा, हा कारवाला, हा मुलगा वगैरे नाही का, हे सगळे कॉन्टॅक्ट फोर्सचे हे झाले, एक्झाम्पल झाले. म्हणजे काय, तर बघा याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स हा कोणत्या प्रकारचा फोर्स आहे, तर कॉन्टॅक्ट फोर्स आहे. मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, तर जो आपल्या हाताच्या मसलने किंवा आपल्या बॉडीच्या कोणत्याही पार्टने आपण जो फोर्स अप्लाय करत असतो त्याला काय म्हणायचं, मस्क्युलर. मस्क्युलर म्हणजे काय, बॉडी मसल्स. आपण हाताचा यूज करतो, कधी कधी पायाचा यूज करतो, कोणत्याही आपल्या बॉडी पार्टचा यूज करून जो आपण फोर्स अप्लाय करत असतो त्याला आपण काय म्हणतो, मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स हा कोणत्या प्रकारचा फोर्स झाला, मग कॉन्टॅक्ट फोर्स झाला, राईट. आता जो आपण शिकलो फ्रिक्शनल फोर्स,
फ्रिक्शनल फोर्स. हा कोणत्या प्रकारचा फोर्स होईल मग? तर तो पण कॉन्टॅक्ट फोर्स. का? तर बघा फ्रिक्शनच्या वेळी प्रत्येक वेळी जमिनीसोबत म्हणा किंवा कुठेतरी दोन ऑब्जेक्टचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट घडून येतोय, म्हणून फ्रिक्शनल फोर्स हा कोणत्या प्रकारचा फोर्स होईल मग? तो पण कॉन्टॅक्ट फोर्सच होणार आहे. राईट. मग नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे काही एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो? तर मॅग्नेट्स किंवा मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स, दोन मॅग्नेट मध्ये जो फोर्स असतो तो कोणत्या प्रकारचा असतो? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण याचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे पण कशाचं एक्झाम्पल असतं? तर नॉन कॉन्टॅक्ट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा फोर्स हो? की बघा एखादा ऍपल म्हणा किंवा एखादी गोष्ट आपण वरती फेकली, एखादा बॉल वरती फेकला की तो ऑटोमॅटिक खाली येऊन जातो, पृथ्वीकडे अट्रॅक्ट होतो. कशामुळे? जे पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यामुळे कोणतीही वस्तू वरतून खाली नेहमी पृथ्वीकडे खेचल्या जाते. म्हणजे तो फोर्स दिसतो का? एखादा बॉल आपण सपोज आकाशात वरती फेकला, तो एका हाईट पर्यंत गेला आणि वरती मग एका हाईट पर्यंत गेल्यानंतर तो काय होतो? खाली यायला सुरुवात होते. का? तर पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. म्हणजे तो फोर्स दिसतो का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला डोळ्यांनी बघता येतो का? नाही. म्हणून त्याला आपण कशामध्ये टाकलं? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये टाकलं. अशा प्रकारे आपण याचे काही एक्झाम्पल, तुम्ही पण याचे एक्झाम्पलची एक लिस्ट बनवू शकता. राईट. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची, त्यांनी एक आपल्याला ऍक्टिव्हिटी सांगितली आहे. काय सांगितली ऍक्टिव्हिटी करण्यासाठी? तर बघा आपण ती व्यवस्थित रीड करू आणि मग मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते समजून सांगतो. टेक 2 प्लास्टिक बॉटल विथ रेक्टँग्युलर शेप. त्यांनी काय म्हटलंय की 2 प्लास्टिकच्या बॉटल घ्या रेक्टँग्युलर शेपच्या. बरं ठीक आहे, आपण त्या घेतल्या. क्लोज देअर ओपनिंग्स बाय फिटिंग द लीड्स टाइटली. म्हणजे त्यांचे जे जे झाकण असतात ते एकदम टाइट क्लोज करून घ्या. बरोबर. त्याच्यानंतर ठीक आहे. बरं. कीप 2 स्मॉल बार मॅग्नेट्स ऑन देम अँड फिक्स देम नियरली युजिंग अ स्टिकिंग टेप. म्हणजे काय? की प्रत्येक बॉटलवर, हे बघा इथे तुम्हाला इमेज मध्ये दिसत असेल, त्यांनी काय सांगितलं की 2 बॉटल घ्या प्लास्टिकच्या, त्यांचे झाकण जे आहे व्यवस्थित क्लोज करा आणि त्या बॉटलच्या वरती मॅग्नेट फिट करा. कशाने? तर टेपने, स्टिकिंग टेपने. जे मॅग्नेट आहे ते परमनंटली त्याला प्रत्येक बॉटलच्या वरती ते मॅग्नेट ठेवा. बर, इथपर्यंत आपण केलं. त्याच्यानंतर फिल अ बिग प्लास्टिक ट्रे विथ वॉटर. म्हणजे काय केलं? हा वॉटरचा एक ट्रे घ्या, त्याच्यामध्ये वॉटर भरा. फ्लोटिंग विथ मॅग्नेट्स ऍट द टॉप. लीव द 2 बॉटल्स. म्हणजे याच्यामध्ये पाणी घ्यायचं आपल्याला. या ट्रे मध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय. ठीक आहे. हे बघा इथे तुम्हाला पाणी दिसेल आणि याच्यामध्ये या बॉटल, दोन्ही बॉटल टाका. टेक 1 बॉटल नियर द अदर. म्हणजे काय करायचं? तर ही एक एक बॉटल काय करायची? जवळ घेऊन जायची. तर ऑब्झर्व काय होईल आपल्याला? ही ऍक्टिव्हिटी त्यांनी का सांगितली आपल्याला? तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचा ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला त्यांनी ही ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे. बघा, इफ द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट इज नियर द साऊथ पोल. म्हणजे काय? तर सपोज हा आहे इथे साऊथ पोल आणि हा आहे इथे नॉर्थ पोल. बघा, हा नॉर्थ पोल सपोज या साईडचा आणि इथे सपोज याला आपण कन्सिडर करू साऊथ पोल. हे 2 पोल जर आपण एकत्र किंवा जवळ जवळ जर आले तर काय होईल? या बॉटल काय होणार? एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार. याचं कारण काय? तर जे अपोजिट पोल्स असतात ते एकमेकांकडे अट्रॅक्ट करत असतात नेहमी. बघा त्यांनी ते सांगितलंय आपल्याला. इफ द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट इज नियर द साऊथ पोल. म्हणजे जर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जवळ जवळ आलं तर द बॉटल्स विल हेड टुवर्ड्स इच अदर. त्या बॉटल ज्या आहेत त्या एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील. का? तर नेहमी जे अपोजिट जे पोल्स असतात, नॉर्थच्या शेजारी जर साऊथ आला तर ते एकमेकांकडे अट्रॅक्ट करतील. का? तर जे अपोजिट पोल आहेत, इथे नॉर्थ आहे इथे साऊथ आहे आणि ते दोघंही अपोजिट आहेत, म्हणून काय होतं? ते एकमेकांकडे अट्रॅक्ट केले जातील. म्हणजे काय? तर त्या बॉटल एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील. बरोबर. बिकॉज ऑफ अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. इथे त्यांनी सांगितलंय बघा, अनलाईक जे पोल्स असतात किंवा हे जे अनलाईक म्हणजे 2 जे वेगवेगळे पोल्स असतात, नॉर्थच्या जवळ जर साऊथ आला तर ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होईल आणि जर नॉर्थच्या जवळ जर नॉर्थच आला, इथे नॉर्थ आणि इथेही नॉर्थ आला किंवा इथे साऊथ आणि इथेही साऊथ पोल आला तर काय होईल? ते एकमेकांना रिपेल करतील. म्हणजे हा बॉटल काय होईल? एकमेकांपासून दूर जातील. म्हणजे बघा, खूप सिंपल गोष्ट आहे. जर हे मॅग्नेटचा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जर जवळ जवळ आला तर काय होईल? या बॉटल एकमेकांकडे
खेचल्या जातील. परंतु याच्या अपोज मध्ये जर नॉर्थ पोल आणि नॉर्थ पोल जर जवळ जवळ आला किंवा साऊथ पोल आणि साऊथ पोल जर जवळ जवळ आला तर काय होईल, त्या बॉटल एकमेकांपासून दूर जायला सुरुवात होईल. तेच आपल्याला त्यांनी या ऍक्टिव्हिटी मध्ये ऑब्झर्व करायला सांगितलंय. When direction of the bottles are changed, we can observe change in motion of the bottles without any direct contact. म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसूनही आपल्याला त्या बॉटलच्या डायरेक्शन मध्ये चेंज आढळेल. का तर या नॉर्थ पोल आणि साऊथ पोल किंवा या मॅग्नेट मध्ये जो एक नॉन कॉन्टॅक्ट टाइपचा फोर्स आहे या मॅग्नेट्स मध्ये, त्याच्यामुळे काय होणार, या बॉटलवर इम्पॅक्ट होणार. कारण हे जे मॅग्नेट आहेत ते आपण या बॉटलवर फिट केलेले आहेत, बरोबर. म्हणून काय तर जर नॉर्थ पोल आणि नॉर्थ पोल जर जवळ आला किंवा दोन सारखे पोल जर शेजारी शेजारी आले त्या मॅग्नेटचे, तर त्या बॉटल ज्या आहे पाण्याच्या त्या थोड्याशा एकमेकांपासून दूर जातील. परंतु याच्या अपोजिट मध्ये जर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जर दोन वेगवेगळे पोल जर जवळ जवळ आले तर काय होईल, त्या बॉटल एकमेकांकडे अट्रॅक्ट होईल. अशा प्रकारे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, मॅग्नेट मधला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आपल्याला या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला परत काहीतरी सांगितलंय. काय सांगितलंय, यू हॅव लर्न अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बघा, जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, यू हॅव लर्न अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी बद्दल आपण त्यांनी ते असं म्हणतात की तुम्ही अगोदर याच्याबद्दल डिस्कस केलेला आहे किंवा शिकलेला आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. टू व्हेरीफाय दिस विच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा एक नॉन कॉन्टॅक्ट प्रकारचा फोर्स आहे. तर ते प्रूव्ह करण्यासाठी काय सांगितलं त्यांनी की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो एक नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा जो फोर्स आहे तो नॉन कॉन्टॅक्ट टाइपचा फोर्स आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही नेमकी कोणती ऍक्टिव्हिटी कराल किंवा कोणता एक्सपेरिमेंट कराल हे त्यांनी विचारलंय. की तुम्ही काय कराल, की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे त्यांनी सांगितलंय, पण तुम्ही ते प्रूव्ह कसं कराल. तर खूप सिंपल आहे. एक ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो, खूप सिंपल, आपण नेहमी करतो. एक कोंब घ्यायचा. कोंब म्हणजे काय, कंगवा आपण घेतला आणि आपण काय करतो नेहमी केसांमध्ये आपल्या जर तो कोंब जर आपण रब केला आणि पेपरचे तुकडे आपल्या एखाद्या हातावर म्हणा किंवा पेजवर कुठेतरी एखाद्या सरफेसवर जर ते याचे पेजेसचे जर तुकडे जर आपण घेतले तर काय होतं बघा, याच्यामध्ये काय होतं, तर त्याचे पेपरचे जे छोटे छोटे पीसेस असतात बघा, असा तो कंगवा असतो सपोज, बघा हा झाला कंगवा आणि हा कंगवा काय केला आपण केसांमध्ये घासला आणि घासल्यामुळे काय होतं त्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स याच्यामध्ये निर्माण होतो आणि याच्यामुळे काय होतं त्याचे पेपरचे छोटे छोटे तुकडे असतात ते याला चिटकायला लागतात. अशा प्रकारे आपण या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून हे यांना प्रूव्ह करून सांगू शकतो की विच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म. तर अशा प्रकारचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट प्रत्येकाला ते वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सांगू शकतात. ही एक बेसिक किंवा एक सिंपल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण सांगू शकतो की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. हे या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. तो फोर्स आपल्याला दिसतोय का, नॉर्मल कंगव्यामध्ये तो फोर्स आहे का, नाही, आणि या पेपरच्या पीसेस मध्ये पण नाहीये. पण जेव्हा आपण तो कोंब जो आहे किंवा कंगवा जो आहे तो आपण जेव्हा केसांमध्ये घासतो तर त्याच्या वेळी नंतर काय होतं, हे पीसेस त्याला चिपकायला लागतात. म्हणजे काय होतं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि म्हणून हा जो फोर्स आहे तो नॉन कॉन्टॅक्ट टाइपचा फोर्स आहे असं आपण सांगू शकतो. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण आता आलोय. नेक्स्ट जो सेशन आहे याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण काय करू, नेक्स्ट लेक्चर मध्ये कंडक्ट करू. ठीक आहे, थँक्यू.